नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट चिलवंत मुळे सर, जे मागच्या 10-12 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये तर त्यांचा हातखंडा आहेच, पण त्याबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी पण त्यांनी बरंच काम केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करत आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभवाचा प्रवास कसा आहे, त्यांचे एकंदर प्रोजेक्ट्स कसे आहेत आणि भविष्यातली त्यांची वाटचाल कशी राहणार आहे, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची लहानपणी शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि एकंदर हा प्रवास कसा होता, आणि आर्किटेक्चर हे फील्ड निवडण्यामागची इन्स्पिरेशन किंवा काय म्हणतो प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की या फील्डमध्ये यावं, तर त्यामागची पण आम्हाला गोष्ट ऐकायची. काय सांगा? तर मी मूळचा नळदुर्ग या गावचा आहे. माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण नळदुर्गमध्येच झालं. त्यानंतर मी आर्किटेक्चरचे एक्झाम देऊन आर्किटेक्चरला MIT कॉलेज औरंगाबाद इथं माझं ॲडमिशन झालं आणि आर्किटेक्चर झालं. आता तुम्ही विचारल्याप्रमाणे प्रेरणास्थान कोण, तर एक सर होते आमच्या इथं क्लासेस घेणारे, कुलकर्णी सर. ॲक्च्युअली ते मेकॅनिकल इंजिनियर होते, पण ते 11वी-12वीचे क्लासेस घ्यायचे. तर त्यांच्याकडून बरंच काही ऐकायला मिळालं होतं. इव्हन सुरुवातीच्या काळात तर माहिती नव्हतं की आर्किटेक्चर नावाची फील्ड असते म्हणून. ते त्यांच्याकडून कळाली. ते जेव्हा माहीत झालं, असं ठरवलं की आपण आर्किटेक्चरच करायचं. आर्किटेक्चर कम्प्लीट माझं 9-10ला कम्प्लीट झालं. त्यानंतर असं वाटलं की शहरात जाऊन कामं करावीत. आर्किटेक्ट लोकांना ग्रामीण भागामध्ये स्कोप नसतो, पण असं लक्षात आलं की शहरांपेक्षा जास्त गरज ग्रामीण भागामध्ये आहे आर्किटेक्चरची. आणि काही प्रोजेक्ट मिळाले सुरुवातीच्या काळामध्ये, तर त्याच्यामुळे फुल कॉन्फिडन्स आला आणि मी इथे काम सुरुवात केली. पण मग एक अजून प्रश्न विचारते, ते म्हणजे आर्किटेक्चरसाठी एक ड्रॉइंग चांगला असावं लागतं असं म्हणतात, तर तशी तुम्हाला ड्रॉइंगची हॉबी होती? हो, सुरुवातीपासून ड्रॉइंगची हॉबी असल्यामुळे तो इंटरेस्ट वाढत गेला. आणि आता या सगळ्या कामाच्या गडबडीत हॉबी म्हणून कंटिन्यू आहे का? कंटिन्यू म्हणून आहे, ते तर आहे. तुम्ही करताय हॉबी आणि प्लस प्रोफेशन, असं दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे अजून सोपं झालं आणि मजाही येते कामात. वा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रवास असतो तो म्हणजे पहिला प्रोजेक्ट मिळण्याचा. तर जेव्हा आपण पासआउट होतो त्याच्यानंतर मग तुम्हाला पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला, कोणता मिळाला, त्याच्यासाठी काही स्ट्रगल करावं लागलं का? तर तो अनुभव सगळा काय? सुरुवातीचा प्रोजेक्ट मी ऍक्च्युली 1-2 रेसिडेन्शियल बिल्डिंगचे कामं केले होते, पण ते जनरल डिझाईन पुरतेच होते. ऍक्च्युअल वर्किंग त्याच्यावर काही करता आलं नव्हतं. कळमला डॉक्टर रमेश जाधवर म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचं हॉस्पिटलचं काम निघालं होतं. तिथे एक माझे मित्र होते जे माझ्याबरोबर शिकलेले, ते त्यांनी म्हणले असा असा एक प्रोजेक्ट निघालाय, तुझं डिझाईन देऊन बघ, त्यांना आवडलं तर ते पुढे कंटिन्यू करतील. मी त्यांना डिझाईन दिलं, त्यांना ते डिझाईन आवडलं, तर माझा सुरुवातीचा पहिला प्रोजेक्ट जो होता तो हॉस्पिटलचा मी कळम येथे केला. अच्छा, पहिलाच डायरेक्ट कमर्शियल प्रोजेक्ट हॉस्पिटलचा मिळाला. क्या बात आहे. आता येऊया काही तांत्रिक मुद्द्यांकडे. त्यातला एक पहिला प्रश्न असा आहे, तो म्हणजे की तुम्ही या तुळजापूर किंवा या सोलापूर या धाराशिव या भागात काम करताय, तर इथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर मग तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता आणि तुम्ही कसं बघताय या सगळीकडे? नाही, हा प्रॉब्लेम सुरुवातीला तर फार अवघड होता. मलाही कामावर साईट व्हिजिट करायला वगैरे अवघड वाटायचं, कारण की अकुशल कामगार, काही गडबड झाली, काही झालं. पण थोड्या वेळाने लक्षात आलं की आपण या लोकांना जर ट्रेन केलं, काही ज्या गोष्टी त्यांच्या अडचणीच्या आहेत, ज्या समजत नाहीत, त्याच गोष्टी जर आपण ऑन साईट जाऊन त्यांना सांगितल्या, त्याचं गाईड केलं, तर हेही लोक काम चांगलं करू शकतात. त्या पद्धतीने मग मी काही काम सुरू केले आणि आता बऱ्यापैकी चांगले कुशल कामगार माझ्याकडे आहेत. दुसरं, कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्याआधी प्लॅन फार महत्वाचा असतो, रचना. तर मग प्लॅनचं तुमच्या दृष्टीनं महत्व आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? सुरुवातीला क्लायंटच्या रिक्वायरमेंट घेणं, साईट व्हिजिट करणं, साईटच्या रिक्वायरमेंट काय आहेत, क्लायंटच्या रिक्वायरमेंट, यानुसार डिझाईन, आणि सगळ्यात महत्वाचा भाग असतो आता ग्रामीण भागात काम करताना त्याला लागणारं बजेट. त्या बजेटचं सगळं ताळमेळ घालून त्या प्रोजेक्टवर काम सुरू करतो. अगदी बरोबर. आता तुम्ही बजेटचा मुद्दा काढलाच आहे, तर त्यातलाच मग पुढचा प्रश्न आहे, आणि ग्रामीण भागात विशेषतः कदाचित तुम्ही हे वाक्य ऐकलं असेल कस्टमरकडनं, की ते म्हणजे आमचं बजेट फार कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर अशा वेळेला एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला ते बजेट आणि दर्जा या दोन्हीचा मग समतोल तुम्ही अशा वेळेला कसा साधता आणि त्याच्यातले काय कॅल्क्युलेशन असतं? आता त्याच्यामध्ये कसं असतं की मटेरियल सिलेक्शन फार महत्वाचा विषय असतो. आपण डिझायनिंग करतो, बाकी आपण सर्व गोष्टीचं प्लॅनिंग करतो, पण त्याच्यामध्ये बजेट जर तुम्हाला खाली आणायचं असेल तर तुम्हाला मटेरियलचं सिलेक्शन चांगल्या क्वालिटीचं आणि योग्य दर्जेमधलं, म्हणजे बजेटमध्ये बसणार, हे निवडावं लागतं. बरोबर. दुसरं, आता तुम्हाला या तंत्रज्ञानामुळे फार मोठा फायदा आता होत असेल. तुम्ही म्हटलं तसं ड्रॉइंग तुम्ही करता आता, पण आता माझ्यामध्ये सगळंच कॉम्प्युटरवर आणि सॉफ्टवेअरच होतं.
तर तंत्रज्ञानाची मदत आता तुम्हाला सॉफ्टवेअरच्या अँगलनं आणि मशिनरीच्या अँगलनं कशी होते या फील्डमध्ये, त्याबद्दल काय सांगाल? बरीच मदत होते, कारण का त्याच्यामुळे इतकं काम सोपं झालंय. अगोदर आम्ही ड्राफ्टिंग करायचो, तर आमच्या काळामध्ये आता आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकायचो तर जवळपास सगळे प्रोजेक्ट आम्ही हाताने ड्राफ्ट केलेले होते. काही सुरुवातीचे प्रोजेक्ट सुद्धा हाताने ड्राफ्ट करून द्यावे लागले. पण आता कॉम्प्युटरचा ज्यावेळेस उपयोग व्हायला लागलाय तेव्हापासून काम फास्ट व्हायला लागलं आणि क्वालिटीही वाढली त्याच्यामुळे. आता थोडा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. तो असा प्रश्न आहे, तो म्हणजे की एक आर्किटेक्ट म्हणून तुमचं विकासाचं विजन असं जर विचारलं तर असं ऐकायचं की सोलापूर जिल्ह्याला समजा पुढच्या 10-15 वर्षात आर्किटेक्ट दृष्ट्या, इंजिनिअरिंग दृष्ट्या जर पुढे न्यायचं असेल तर कुठल्या प्रकल्पांवर, कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे तर पुण्या मुंबई सारखी ग्रोथ, आपल्याला विकास इथं सोलापूरमध्ये सुद्धा बघायला मिळेल. तर काय सांगाल त्याबद्दल? इन्फ्रास्ट्रक्चर तर आता काय सगळीकडचं होतंय, त्याच्याबद्दल काही नाही आहे, पण इंडस्ट्रीयल ग्रोथ होणं गरजेचं आहे. कारण का जे कामगार लोक वगैरे जे आहेत, पुणे मुंबई जे म्हणालात तुम्ही, तिथे जाणारे सगळे कामगार वगैरे याच भागातून जाणार आहे. त्याच्यामुळे शहर मोठे व्हायला लागले. तेच जर इंडस्ट्रीयल भाग जर अशा ठिकाणी जर आले आणि त्याची जर ग्रोथ झाली तर 100% या शहरांचाही विकास ग्रोथ होईल. बरोबर आहे. पण मग रोजगाराचा प्रश्न आहे किंवा इंडस्ट्रीचा प्रश्न आहे, तर मग याच्यात सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत किंवा काय अपेक्षा ठेवू शकता की मग ती हे थांबेल इथंच आणि ती लोक इथंच थांबतील, तो रोजगार इथं निर्मिती होईल? आता तो तर आहे विषय. इंडस्ट्रीयल पोर्शन जर वाढवला, आता जसं धाराशिव जिल्हा झाला, सोलापूर जिल्हा झाला, आता इथं सर्वात महत्वाचा विषय आहे पाण्याचा जर विषय सॉल्व्ह झाला तुमचा, वॉटर मॅनेजमेंट झालं, तर मग इंडस्ट्रीवाल्याला सोपं आहे. इंडस्ट्री जर आली तर ऑटोमॅटिक इथं कामही मिळून जाईल. तर गव्हर्नमेंटने मला वाटतं की ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल आणि तुमचं वॉटर मॅनेजमेंट या तिन्हीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. क्या बात. दुसरं, आता या फील्डमध्ये जे आता नवीन तरुण आर्किटेक्ट येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे, तर मग तुम्ही त्यांना एक काय फॉर्म्युला सांगाल यशाचा पण, आणि किंवा एक काय गुरुमंत्र द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हाच मंत्र देईल की तुम्ही जर झालायच आर्किटेक्ट, फक्त आर्किटेक्ट म्हणा किंवा सिव्हिल इंजिनियर जे काय झालेलं असलं, त्यानंतर तुम्ही एक काम करा की तुम्हाला वर्किंग कशामध्ये करायचं हे तुम्ही क्लिअर करा विजन. तुम्ही ज्यावेळेस ते वर्किंग कराल तर त्यावेळेस ऑन फील्ड तुम्ही जाऊन उतरा कामावर. भले तुम्हाला सुरुवातीला काही पैसे कमी मिळतील, काही गोष्टींना समोरे जावं लागेल की तुम्हाला इकॉनॉमिकल कंडिशन बेकार होईल, घरचे लोक म्हणणार तू इंजिनियर झालाय, आर्किटेक्ट झालाय, काही करत नाहीये. या गोष्टीला बाजूला ठेवून तुम्हाला काय करायचं आहे हे उद्देश पुढच्या 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठी ठेवून तुम्ही सुरुवात करा, नक्की तुम्हाला यश मिळेल. क्या बात आहे. आता एक थोडा अवघड प्रश्न आहे असा की समजा 200-250 प्रोजेक्ट तुम्ही आतापर्यंत केलेत, त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो आयकॉनिक प्रोजेक्ट, जो तुमची ओळख बनलाय, अशा प्रोजेक्ट बद्दल तुमच्याकडनं ऐकायचं आहे. तो प्रोजेक्ट माझा आष्टा म्हणून गाव आहे, उमरगा तालुक्यामध्ये, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. तर त्या प्रोजेक्टवर मी बरंच काम केलंय. पण काय विशेषता आहे त्याची, ती पण ऐकायची आहे? विशेषता म्हणजे आता इथं वास्तुशास्त्र वगैरे फार बघितलं जातं. त्या साईडची कंडिशन अशी होती की वास्तुशास्त्र कुठूनच मिळत नव्हतं. साऊथ फेसिंग रोड होता, सगळ्या अशा गोष्टी असताना सुद्धा मी त्याला वास्तू परफेक्ट बसवलंय. दुसरं, लाईट, व्हेंटिलेशन आणि तुमचं ग्रीन बिल्डिंगच्या ज्या गोष्टी असतात, लाईट वेट ब्रिक्स वगैरे, या गोष्टीचा वापर तिथं मी पूर्ण केला. अच्छा, त्यामुळे तो आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. आणि एखादा असा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असं एक प्रसंग ऐकायचा आहे तुमच्याकडून? आता असे प्रोजेक्ट, तशा अडचणी ऑन साईड बऱ्याच येत असतात. बरोबर. ऑन साईड त्यावेळेस सॉल्व्ह करावं लागतात विषय, त्यावेळेस अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर. पण असा एखादा प्रसंग आठवतोय का, काही नैसर्गिक आले, काही कामगारांची, काही तंत्रज्ञानाची? नाही, कामगाराची वगैरे ह्याची अडचण आम्हाला आली होती याच्या पिरियडमध्ये, ज्यावेळेस रिसेशन आलं होतं, नोटबंदी आली होती. त्यावेळेस प्रॉब्लेम हा होता की लेबर लोकांना जे पेमेंट द्यायची होती ती कॅशच लागायची, कोणाची ऑनलाईन आणि हे नव्हते, अकाउंट नव्हते. तर त्यावेळेस अडचण आली होती. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता कसं असतं, कुठलंही स्टील जे आहे ते त्याच्या डक्टिलिटी आणि त्याच्या स्ट्रेंथवर ओळखलं जातं. ह्या जर 2 गोष्टी चांगल्या असतील तर ते स्टील चांगलं असतं. तर मला वाटतं आयकॉन हे स्टील आहे, या स्टीलमध्ये DS या नावानेच ग्रेड केला जातो आणि एक सुंदर स्टील मिळालं. आणि आम्ही मागच्या 2-3 वर्षापासून बघतो, माझ्या जवळपास मोस्टली प्रोजेक्टवरती हे स्टील जात आहे. तर ह्या दोन्ही फुलफिल करते. आयकॉनचा तर तुम्ही अनुभव सांगितला प्रॉडक्ट म्हणून. आता सर्व्हिस म्हणून त्यांचा अनुभवाबद्दल काय सांगाल? सर्व्हिस म्हणून ही चांगली आहे. आता माझ्या इथं मला 2 आहे, धरणे आणि बालाजी सुरवशे म्हणून, त्यांच्याकडून वेळोवेळी सर्व्हिस मिळते. कितीही कमीत कमी क्वांटिटी असून, कितीही मॅक्झिमम क्वांटिटी असून, वेळच्या वेळेला मला ऑन साईट मिळतं. आणि प्लस इंजिनियर्स वगैरे जे काही आहे त्यांच्याकडून वेळोवेळी नवीन नवीन काय काय येते, काय गोष्टी आहेत, याही गोष्टी कळतात.
सो हे होते आर्किटेक्ट चिलवंत मुळे सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगितलं, आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल सांगितलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात जे तरुण आर्किटेक्ट इंजिनियर्स येणार आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी फार महत्वाचा सल्ला दिला. पुन्हा एकदा आपले आभार, आणि भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.